सामान्यांच्या प्रतिक्रिया बघूयात. त्यांना खरं तर मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला पाहिजे होती, परंतु राजकीय हेतूनुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काँग्रेस म्हणजे नरेंद्र मोदी आता त्यांचा जरा सर्व ठिकाणी धबधबा आहे, त्यांना घाबरून या लोकांनी आता या मारेकऱ्यांना असं म्हणजे जन्मठेपेवरती सोपवलेलं आहे. काँग्रेसनी प्रत्येक ठिकाणी अशाच सेटलमेंट करत आलेली आहे. मतांमध्ये पण आणि मतपेटीमध्ये पण सेटलमेंट करते की काय, असा प्रश्न आता जनतेला पडू लागलेला आहे. आता एवढ्या उशिरा यांना न्याय भेटत आहे, म्हणजे 15-20-25 वर्षाचा कालावधी झालेला आहे. हा फार चुकीचा कालावधी आहे. तर एवढ्या चुकीचे आणि एवढे लेट निर्णय नका देतो, त्यांना फाशीच झाली पाहिजे. उनको फांसी ही देनी चाहिए थी. हमारी कानून व्यवस्था ऐसी चरमरा गई है, हम लोग उसका निर्णय ले नहीं पाए. 14 साल या 15 साल की निकाल दिया. ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी असं सांगितलं की केंद्र सरकारने जर ठरवलं तर केंद्र सरकार तामिळनाडूमधलं राज्य सरकार बरखास्त करू शकतं. याच मुद्द्यावर मला आपल्या या तिन्ही पाहुण्यांकडे यायचं आहे. सर्वात प्रथम संजीव साबळे, एक आपल्याला विचारायचं आहे की चंद्रशेखर जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला करुणानिधींचं सरकार तामिळनाडूमध्ये लॉ अँड ऑर्डरच्या कारणावरून त्यांनी बरखास्त केलेलं होतं. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची वेगळी होती. इतकी टोकाची स्टेप आत्ताचं सरकार घेईल असं तुम्हाला वाटतं का? प्रादेशिक अस्मिता, निवडणुकांचे वाजायला लागलेले पडघम आणि मुळात म्हणजे कायदेशीर काय मुद्दा दाखवून ते सरकार बरखास्त करणार, आपल्याला काय वाटतं? त्यावेळेला मला आठवतं की राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळेला पंतप्रधान चंद्रशेखर होते आणि ते लगेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव ते सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. आता तसं कोणतंही कारण नाही आहे, कारण कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींच्या आधारे सुटका करण्याचा निर्णय जयललितांनी घेतला आहे. तो कायद्यात बसतो का? हो, कायद्यात बसतो. नैतिकतेत बसतो का? नाही बसत. आणि त्या तमिळ आहेत आणि ते कैदी तमिळ आहेत म्हणून त्यांना सोडतायत असं कोणतंही हे नसताना तुम्ही 14 वर्षाची जन्मठेपेची त्यांची शिक्षा पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं त्या म्हणू शकतात. आणि या शकतं का नाही, आपल्याला काय वाटतं? या स्थितीमध्ये केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करणं शक्य नाही असं कायद्यातील घटनेतील तरतुदीनुसार अशी माझी खात्री आहे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये तर केंद्र सरकार इतकं दुर्बळ आहे की ते असं एवढं धाडस करेल अशी शक्यताच नाही. कारण असं जर झालं तर परत केंद्र आणि राज्य संबंध ह्याच्यावरती परत तणाव निर्माण होतील आणि नवीन वाद निर्माण. रामभाऊ, आपल्याला काय वाटतं या प्रकारामध्ये केंद्र सरकार इतकं धाडसी निर्णय घेऊ शकेल का? केंद्र सरकारच्या इच्छाशक्ती असते तर त्यांनी पूर्वीच फाशी देऊन टाकलं असतं. आणि त्यामुळं आता केंद्र सरकार आपल्या चुकीच्याबद्दल दुसऱ्याला शिक्षा करण्याचं काम करू शकेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जयललितांच्या हातात पत्ते आहेत कशा पद्धतीनं करावं. पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की पंतप्रधान सरकार यांनी जे काम वेळेवर करायला पाहिजे होते ते न केल्यामुळं आता लोकांना हे सगळं भोगावं लागणार आहे. मग त्यात दंगे होतील, मारामाऱ्या होतील, पण लोकांना भोगावं लागेल. आणि ज्यांनी गुन्हा केला ते मात्र फिरत राहणार, सुटल्याचा आनंद घेत राहणार. हे अतिशय दुर्दैवी आहे असं मला वाटतं. उल्हासदादा पवार, या चर्चेमधले शेवटचे काही क्षण उरलेत. मला आपल्याकडे 2 मुद्दे घेऊन यायचे आहेत. एक म्हणजे हा मुद्दा की आता केंद्र सरकार इतक्या टोकाचं पाऊल उचलेल का, आणि दुसरा मुद्दा असा की अशा प्रकारचं काही पाऊल उचलल्यानंतर ज्याचा रामभाऊंनी उल्लेख केला ते नंतरचे परिणाम जे होणार आहेत ते सगळे काँग्रेस अफोर्ड करू शकेल का निवडणुकांच्या तोंडावर. आणि तिसरा एक छोटा मुद्दा की जर राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष यांना ते मान्य नसेल आणि सरकारने काहीतरी फर्म ॲक्शन घेणं अत्यावश्यक वाटत असेल तर या सिनेरिओमध्ये काँग्रेस हे धाडस दाखवेल का? जसं धाडस आत्ता तेलंगणाच्या मुद्द्यावर निर्णय घेताना काँग्रेसने दाखवलं, वेळप्रसंगी नुकसान सहन करण्याचं, काँग्रेसमध्ये फूट पडण्याचं ही सगळी तयारी काँग्रेसने दाखवलं. त्या ठिकाणी देशाच्या सार्वभौमत्वाला चॅलेंज करणारा एक अतिरेकी ग्रुप, अतिरेकी संघटना देशाच्या पंतप्रधानांना मारते, त्याच्यानंतर एखाद्या राज्य सरकारचं त्यांना सोडून द्यायचा निर्णय घेत असेल तर त्याला केंद्र सरकार किती कणखरपणे तोंड देईल असं आपल्याला वाटतं? एक तर पहिली गोष्ट, केवळ राहुल गांधींची भावना नाही तर या देशातल्या कोट्यावधी जनतेची भावना त्यांच्या मुखातून किंवा आपल्यासारख्या अनेकांच्या मुखातून बाहेर पडते. हा निर्णय अत्यंत धक्कादायक, क्लेशदायक, निषेधार्ह आहे. जसं माननीय संजीव साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे वैधानिक कायद्याच्या दृष्टीनं ठीक आहे, तो त्यांना अधिकार आहे, पण नैतिकदृष्ट्या अजिबात नाही आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की काँग्रेस ही सातत्यानं स्वतःच्या पक्षापेक्षाही देशाचा विचार अधिक करते असं मला अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून
रामभाऊंनी व्यक्त केलेली भीती असेल किंवा संजीव साबळेंनी व्यक्त केलेली मतं असतील, देशाचं एकूण मी पहिल्यापासून सांगितलं की या देशातली लोकशाही आणि सार्वभौमत्व, या देशातली शांतता आणि ऐक्य कायम टिकलं पाहिजे, याला केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष पण प्राधान्य देईल. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ते घेतील का नाही याचं भाष्य मी आता या ठिकाणी करू शकत नाही. ठीक आहे. परंतु एक नक्कीच आहे की या देशातल्या कोट्यावधी जनतेला या निर्णयापासून अतिशय धक्का आणि वेदना झाले, दुःख झालेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, हा. हा निर्णय केवळ राजकीय फायद्यासाठीच घेतला गेला आहे हे अगदी सामान्य कुठल्याही अशिक्षित माणसाला देखील या बरोबर आहे. देशात संदेश बरोबर त्यांच्या आहे. निर्णयात उल्हासदादा बरोबर आहे. आपणही आपलं मत या विषयावर व्यक्त केलं. आज ही सगळी तज्ज्ञ मंडळी, रामभाऊ, आपण, संजीवजी आणि उज्ज्वल निकम सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेला होतात. या चर्चेमधून एकच गोष्ट लक्षात येते की राज्य आणि केंद्र सरकारचे संबंध या विषयावर कदाचित ताणले जाऊ शकतात, पण आपल्याकडे न्याय यंत्रणेमध्ये अजूनही जनहित याचिकांसारखे मार्ग असतात की ज्याच्यामुळे या निर्णयाला चॅलेंज करता येऊ शकतं. सीओ मोठं ॲक्शनही केंद्र सरकार घेऊ शकतं, पण त्याच्याकरता वेगवेगळे मार्ग, त्याचे पुढचे पडसाद आणि येणाऱ्या निवडणुका या सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे. प्रादेशिक अस्मितेचा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये डोकावतो आहे, पण प्रादेशिक अस्मिता काय किंवा मानव अधिकार काय, कुठल्या लेवलपर्यंत ताणायचे आणि देशाच्या एकात्मतेच्या आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीने त्यांचा विचार करायचा का ज्याला आपण एक रुथलेसपणे ते क्रॅश करून पुढे जायचं, हा निर्णय आता केंद्र सरकारला घ्यावा लागणार आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये यावरचा निर्णय स्पष्ट होईलच, कारण 3 दिवसाचा अल्टिमेटम जयललितांनी दिलाय. या विषयावरच्या चर्चेला आपल्याला इथे थांबवायला लागतंय. त्याच्या पुढे आपण चर्चा करणार आहोत काही क्षणातच अवजड उद्योगांसमोरची आव्हानं या विषयावर. पण या विषयावर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल या सगळ्या मान्यवरांचे आभार. काही क्षण विश्रांती घेऊयात आणि अवजड उद्योगांसमोरची आव्हानं या विषयावर चर्चा पुढे चालू ठेवूयात.